हॅलो डिअर स्टुडंट्स, कसा होता आजचा तुमचा अल्जेब्राचा पेपर? कालच्या दिवशी मी तुम्हाला जे इम्पॉर्टंट प्रश्न दिले होते त्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला आज एक्झाममध्ये विचारलेले होतेच बघा. सो आज देखील आपल्याकडे एक्सपर्ट टीचर आलेले आहेत जे तुम्हाला तुमचे करेक्ट आन्सर्स काय होते, कशा पद्धतीनं लिहायचे होते, तुमचे काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर करणार आहेत. चला आपण बघूयात, सुरुवात करूयात आजच्या एक्सप्लेनेशनला. ठीक आहे. आज आपण आन्सर्स बघणार आहे बघा. जास्त करून एमसीक्यूचा जो फर्स्ट एमसीक्यू होता त्याचं जे आन्सर येतं ते येतं बघा ए दॅट इज 1. त्यानंतर सेकंड एमसीक्यूचा आन्सर येतं बी दॅट इज 2. म्हणजे जर तुम्ही इथं वायची व्हॅल्यू पुट केल्यानंतर ना कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळून जातं. त्यानंतर थर्ड एमसीक्यूचा आन्सर येतं बघा, इथं आपल्याला टीएनचा फॉर्म्युला यूज करायचा होता. आन्सर येतं डी दॅट इज 28. त्यानंतर फोर्थ एमसीक्यूचा आन्सर येतं जीएसटीआयएन मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर टोटल 15 अल्फा न्यूमरिकल्स येतात, म्हणजे आन्सर येणार सी. ओके. त्याच्यानंतर जर आता बघितलं असेल क्वेश्चन नंबर बी 1 मार्कचे क्वेश्चन्स होते, त्यामुळे काय जास्त स्टेप्स हे नाही. इथं आपल्याला काय करायचं आहे बघा, या टू इक्वेशनचं सबट्रॅक्शन करून आपल्याला आन्सर मिळतं. सो एक्स मायनस वाय इज इक्वल टू, आपल्याला जर इथं सबट्रॅक्शन केल्यानंतर पहिला काय होईल बघा, 2x मायनस 2y इज इक्वल टू -10 होईल. आणि जर डिव्हिजन केल्यानंतर x मायनस वाय इज इक्वल टू -5. त्यानंतर हा जो सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द फर्स्ट टर्म, टीएनचा फॉर्म्युला यूज करून ची व्हॅल्यू इथं 1 पुट केल्यावर 3 × 1 येणार 3, 3 - 2 येईल बघा 1 आन्सर येणार. म्हणजे 2 ते 3 स्टेपमध्ये आन्सर मिळून जातं. आता इथे बघा, इफ द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर इज 100. आता ॲक्च्युली जर तुम्हाला ब्रोकरेज फाइंड आउट करायचं असेल तर फेस व्हॅल्यूचा काय संबंध येत नाही. फक्त आपल्याला मार्केट व्हॅल्यूवर फोकस करायचा आहे. मार्केट व्हॅल्यू दिले 150 आणि ब्रोकरेज जो फाइंड आउट करायचा आपल्याला मार्केट व्हॅल्यूवर फाइंड आउट करायचा आहे. दॅट इज आन्सर कसं होईल बघा, ब्रोकरेज इज इक्वल टू 2% ऑफ 150 दॅट इज 2/100 इंटू 150 केल्यानंतर आपल्याला जे कॅल्क्युलेशन मिळेल तिथे आन्सर येईल 3. ओके. त्याच्यानंतर हा सोपा होता बघा, फक्त इथं आपल्याला मेन होतं बघा, रिपीटिंग अलाउड नव्हतं आपल्याला. ओके. त्यामुळे नंबर्स फक्त तयार करत जायचे होते, बाकी असं काही यामध्ये विशेष असं काही नव्हतं. सो सॅम्पल स्पेस कसा होईल बघा, पहिला 2 पासून सुरुवात केलं तर 23, 25, त्यानंतर येईल 32, 35, त्यानंतर 52 अँड 53. एवढंच लिहायचं होतं, बाकी आपल्याला यामध्ये काही लिहायचं नव्हतं. सॅम्पल स्पेसमध्ये टोटल 1 2 3 टोटल 6 नंबर्स येतात बघा. जर ते व्यवस्थित असेल तर तुम्हाला 2 मार्क आरामात मिळून जातील. त्यानंतर ऍक्टिव्हिटी मधले आन्सर्स बघा मी सांगत जाईन. मग त्यामध्ये सिंपल ऍक्टिव्हिटी होती. आपल्याला काय सांगितलं बघा, 0 2 इज द सोल्युशन, 2x plus 3y is equal to k. Then the find the value of k. सिम्पली काय करायचं होतं, x ची व्हॅल्यू आपल्याला इथं 0 सबस्टिट्यूट करायची होती आणि y ची व्हॅल्यू 2. त्यामुळे इथं पुट x इज इक्वल टू 0 आणि इथे येईल बघा y इज इक्वल टू 2. नेक्स्ट स्टेपमध्ये इथं आपल्याला x च्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायला लागणार 0. मग आता हे कॅल्क्युलेशन बऱ्यापैकी आपल्याला करूनच दिले, फक्त हे k इज इक्वल टू किती येणार 6. नेक्स्ट आहे 2 and 5 आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. देन द कम्प्लिटिंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. म्हणजे आता इथं आपल्याला अल्फाची व्हॅल्यू दिली आणि बीटाची व्हॅल्यू दिली. आता आपल्याला बघा इझी, म्हणजे आपल्याला इथं इक्वेशन पण ऑलरेडी करून दिले, तिथं फक्त व्हॅल्यू पुट करत जायचं. अल्फाच्या ठिकाणी 2 येईल, बीटाच्या ठिकाणी इथे येणार 5 आणि इथे येणार परत अल्फाच्या इथं 2. मग 2 + 5 येणार बघा प्लस 7, इथं 7 येईल आणि इथं 2 × 5 10, म्हणजे इथे येणार 7 आणि इथे येणार 10. पुढे बघूया, 2 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली. सिंपल आहे. आपल्याला पहिला सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. मग इथं टी लिहिला तरी चालतं आणि इथं एच म्हणजे इथं एच लिहिला आणि इथं टी लिहिला तरी काय फरक पडत नाही आपल्याला. ठीक आहे. ऍटलिस्ट 1 हेड, आपल्याला एक हेड मिनिमम पाहिजे. मग टी आणि एच ऑलरेडी दिलाय, मग राहायला कोणता बघा, इथं येईल एच. ठीक आहे. त्यानंतर टू गेट नो हेड, आता हेड कुठं नसणार आहे आपल्याला, इथं पण हेड आहे, इथं पण हेड आहे, एच मध्ये पण हेड आहे ना, फक्त इथे येणार बघा टी. ठीक आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं असेल तर इथं आपल्याला हा बुक मधला क्वेश्चन नाही, बुकच्या बाहेरचा क्वेश्चन आहे, म्हणून काय इतकं काय असं अवघड नाही. इथं आपल्याला काय सांगितले बघा, quadrilateral ABCD is a rectangle. Write two simultaneous equations using information given below in the diagram in the format of ax plus by is equal to c. आता थोडंसं जर डोकं चालवलं असतं तर आपल्याला ते आन्सर मिळालं असतं. थोडंसं मी लिहून दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा. इथे आपल्याला काय करायचं आहे, मुळात ए बी, आता हा रेक्टँगल आहे, मग अपोजिट साइड्स इक्वल येतात, मग ए बी इज इक्वल टू काय होईल सी डी. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं असेल तर इथं आपल्याला थोडक्यात इथं बघा ए बी इज इक्वल टू सी डी चा यूज करून आपल्याला आन्सर सॉल्व्ह करता येईल. म्हणजे व्हॅल्यू पुट केल्यानंतर इथं आपल्याला 2x
प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू आपल्याला 4x मायनस वाय असं सबस्टिट्यूट करायचं आणि मग फायनल मी आता एवढ्या सगळ्या स्टेप्स सांगत नाही ते फक्त या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आन्सर लिहून तुम्हाला काय करायचं आहे बघा फायनल इक्वेशन मिळेल तुम्हाला. सो मी डायरेक्ट आन्सर सांगेन बघा इथं काय येईल तुम्हाला दॅट इज एक इक्वेशन येतात या दोन्हीचा यूज करून x मायनस वाय इज इक्वल टू 4 येईल आणि सेकंड इक्वेशन साठी तुम्हाला AD इज इक्वल टू BC कन्सिडर करायचं आहे. मग हेच सोपं होतं बघा x प्लस 4 इज इक्वल टू 2y मग प्लस 4 इकडे न्यायचं लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट 2y आणायचं म्हणजेच इक्वेशन कसं होईल बघा x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. आता कदाचित या ठिकाणी काही जणांचा आन्सर असा आला असेल 2x मायनस 2y इज इक्वल टू 8 ते सुद्धा चालतं कारण की मी नेक्स्ट स्टेपला इथं 2 न डिवाइड केल्यामुळे ते फायनल आन्सर x मायनस वाय इज इक्वल टू 4 आलेलं होतं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघूया किंवा नेक्स्ट एक्झाम्पल बघू. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युझिंग फॅक्टरायझेशन मेथड. आता फॅक्टरायझेशन मेथड मध्ये पहिला मेन म्हणजे फॅक्टर्स आहेत. -20 चे जे फॅक्टर्स येतील बघा -20 चे फॅक्टर होणार -5 अँड मायनस फॅक्टरायझेशन मेथड मध्ये -10 क्वेश्चन मध्ये ओके सॉरी. आता बघा इथे आपले जे -20 चे जे फॅक्टर्स पडणार आहेत त्यामध्ये जर बघितलं असेल तर आता हे साईन येणार मोठ्या साईनला प्लस साईन म्हणजेच येणार +5 आणि -4 मेन म्हणजे फॅक्टरच आहेत. त्यानंतर आपण जर कॅल्क्युलेशन वगैरे किंवा स्टेप्स वाईज जर गेलो तर आपल्याला x + 5 आणि x - 4 इज इक्वल टू 0 मिळेल म्हणजे थोडक्यात x च्या 2 च्या व्हॅल्यूज मिळणार त्यामध्ये x इज इक्वल टू -5 आणि x इज इक्वल टू काय येईल बघा 4. आता यामध्ये एकदम सिंपल होतं 13 टर्म फाइंड आउट करायची होती. मग आता इथे a जर कन्सिडर केला तर आपला येणार 7 आणि जर कॉमन डिफरन्स म्हणजे थोडक्यात d जर बघितला तर 13 - 7 केल्यानंतर ना आपल्याला मिळेल बघा जो की 6. मग T19 किंवा Tn चा यूज करून a + n - 1 * d चा फॉर्म्युला यूज करून आपल्याला आन्सर मिळून जातं बघा. मग T19 म्हणजे थोडक्यात 19 टर्म येणार आहे तुमची बघा 115. कॅल्क्युलेशन मध्ये 2 ते 3 स्टेप्स आहेत बाकी असं जास्त यामध्ये काय नाही. आता यामध्ये हा क्वेश्चन पण एकदम इझी आहे बघा. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम वेल शफल पॅक 52 प्लेइंग कार्ड्स फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉन इज फेस कार्ड. आता मुळात फेस कार्ड किती आहेत हे माहित असेल तर तुम्ही पुढचं एक्झाम्पल आरामात सॉल्व्ह करू शकता. मग इथे इव्हेंट मध्ये काय होणार इव्हेंट मध्ये आपल्याला काय लिहावं लागेल अ कार्ड ड्रॉन इज अ फेस कार्ड. आता फेस कार्ड टोटल किती येतात बघा तर टोटल फेस कार्ड येतात 12. ओके मग त्यानंतर ना आपल्याला पीएन प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला यूज करून P ऑफ A इज इक्वल टू N ऑफ A अपॉन N ऑफ S म्हणजेच आपल्याला 12/52 करून मग फायनल कॅल्क्युलेशन करायला लागणार. बाकी असं काही यामध्ये जास्त असं नाही राहिलेलं. त्यानंतर हा क्वेश्चन पण एकदम इझी होतं बघा. द फॉलोइंग टेबल शोज क्लासिफिकेशन ऑफ नंबर ऑफ वर्कर्स इन आणि आपल्याला इथं काय करायचं होतं लेस दॅन अप्पर लिमिट. ओके अप्पर लिमिटच्या आपल्याला काय घ्यायचे होते लेस. आता म्हणजे हा 10च्या पेक्षा लेस आपल्याला किती आहेत ते बघायचे होते. मग 12 पेक्षा 10 मग सिंपल मध्ये आपल्याला टेबलमध्ये थोड्याशा व्हॅल्यूज इथं फक्त इथे एक कॉलम ऍड करावा लागला असता आपल्याला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन अप्पर लिमिट आणि इथं आपल्याला व्हॅल्यूज कशा कशा लिहायला लागतील बघा इथे. ओके इथे येईल बघा इथं पहिला येणार ॲज इट इज 150. त्यानंतर आपण काय करणार 150 + 500 इथे येणार 650. त्यानंतर इथे येईल बघा 950 आणि फायनल येणार इथं 1000 आणि मोस्टली इथं ऍड करताना परत आपल्याला n इज इक्वल टू 1000 लिहिणं गरजेचं आहे. ओके फक्त इथे आपल्याला एवढाच कॉलम करायचा होता बाकी असं काही यामध्ये नवीन नव्हतं किंवा डिफिकल्ट सुद्धा नव्हतं. ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया दॅट इज क्वेश्चन नंबर 3A. आता यामध्ये आपल्याला मेन म्हणजे मॉडेल क्लास ओळखता येणं गरजेचं होतं. मॉडेल क्लास कसा फाइंड आउट करायचा सिंपल होतं. यामध्ये आपल्याला हायेस्ट जो फ्रिक्वेन्सी आहे तो येणार तुमचा F2 अलीकडे येणार F1 आणि इथे येईल बघा हा येणार F1 F0 आणि F2. इथे मग मॉडेल क्लास तुमचा आहे ना 3.5 6.5. आता इथल्या व्हॅल्यूज मी फक्त सांगत जाईन कॅल्क्युलेशन ते सिंपल आहे. इथे पहिला येणार फॉर्म्युलामध्ये L आणि इथे येईल बघा F2 आणि इथे येणार आपल्या इथं 3 येणार. त्यानंतर बऱ्यापैकी कॅल्क्युलेशनचा भाग पेपरमध्ये ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे. इथं तुम्हाला काय करायचं होतं 80 - 60 म्हणजे 20 म्हणजे 21 ला 20 ने डिवाइड करून त्यामध्ये 3.5 ऍड करायचं होतं आणि फायनल आन्सर इथे येत होतं बघा 36.05 आणि इथे पण परत तेच येणार
36.05. जर इथं बघितलं असेल तर 1 2 3 4 5 6 बॉक्सेस आहेत. हे दोन बॉक्सेसची व्हॅल्यू सेम आहे. इथं एल येणार होतं, इथं येणार होतं F2. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघू. द टोटल व्हॅल्यू विथ GST ऑफ रिमोट कंट्रोल टॉय कार इज 2360. क्वेश्चन काय रीड जास्त करत बसत नाही मी. आता इथे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन करून द्यायचा प्रयत्न केलाय. कदाचित तुमच्या शिक्षकाने शिकवताना वेगळ्या मेथडनं शिकवलं असेल, जसं 100 प्लस 18 केल्यानंतर 118, मग त्यानंतर एक्सेट्रा एक्सेट्रा. इथे थोडंसं वेगळा फॉर्म्युला यूज केला बघा. टोटल व्हॅल्यू, आता टोटल व्हॅल्यू मध्ये दोन व्हॅल्यू कन्सिडर होतात. एक तर ते म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू आणि दुसरी आपण ऍड करतो ती म्हणजे GST. हा फॉर्म्युला आहे तुमच्या टेक्स्टमध्ये, त्यामुळे इथे येईल बघा GST येईल. त्याच्यानंतर आता इथं टोटल व्हॅल्यूला आपल्याला काय अज्युम केलं, एक्स इथं दिले बघा, मग त्यामुळे इथे येणार एक्स आणि इथं GST. आता ऑलरेडी इथं पण दिलाय बघा GST तो, म्हणजे इथे येणार 80. मग आता हे थोडंसं कॅल्क्युलेशन केल्यानंतर ना इथे येईल बघा 118. आता याचा आन्सर तुम्हाला इथं खालीच बघायला मिळेल बघा 118. म्हणजे हेच आन्सर इथं वरती लिहायचं होतं. 100 इकडं डिव्हिजनचा मल्टिप्लिकेशन मध्ये येईल आणि त्यानंतर आपल्याला हा जो 118 आहे म्हणजे थोडक्यात 118 तो इकडं या स्टेपला डिव्हिजन मध्ये घ्यायचा होता. म्हणजे या स्टेपला इथं x ची व्हॅल्यू येणार बघा 118. मग फायनल कॅल्क्युलेशन फक्त तुम्हाला प्रॉपर करायचं होतं. आता इथे पण काही इतकं अवघड नव्हतं. 118 ची डबल येते 236, त्यामुळे इथं 2 न डिवाइड होणार म्हणजे 20 into 100. सो फायनल आन्सर येईल बघा 2000. त्याच्यानंतर 3 मार्कचे क्वेश्चन पण असे काही इतके डिफिकल्ट नव्हते आणि मग मी काल जे सांगितलेलं होतं त्यामधले पण आन्सर्स आलेत बघा. म्हणजे हे जर तुम्ही बघितलं असेल तर हे बुकमध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता फॉर्म्युला मेथडमध्ये आपल्याला पहिला काय फाइंड आउट करावं लागेल, b² - 4ac. पहिला आपल्याला ABCच्या व्हॅल्यूज लिहाव्या लागतील. a ची व्हॅल्यू येणार 3, b ची व्हॅल्यू -1, -1 महत्वाचं आहे, c ची व्हॅल्यू येणार बघा -10. मग जर आपल्याला सुरुवातीलाच b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, कारण की आपल्याला फॉर्म्युलामध्ये पहिला ते फाइंड आउट करावं लागेल. सो ती व्हॅल्यू येते बघा 121. ओके. त्यानंतर आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे, दॅट इज x इज इक्वल टू -b प्लस मायनस b√b² - 4ac अपॉन 2a, की जो तुम्हाला सगळ्यांना पाठ असेलच. मग व्हॅल्यूज आपल्याला b² - 4ac ची 121 लिहून आपल्याला 121 चं स्क्वेअर रूट माहिती आहे 11 येतं. मग ते बाकीचं जर कॅल्क्युलेशन केलं तर एक्सच्या 2 व्हॅल्यूज येतात बघा. एक व्हॅल्यू येते x इज इक्वल टू 2 अँड सेकंड व्हॅल्यू येते बघा ती म्हणजे ऍक्च्युली इथे ते -10/6 आणि त्याचं पुन्हा सिम्प्लिफाय केलं तर आन्सर येईल बघा -5/3. एवढंच करायचं होतं. आणि काल मी जे एक्झाम्पल सांगितलेलं त्यामध्ये हे एक्झाम्पल हायलाइट केलेलं होतं बघा मी, फर्स्ट वन. मग त्यामध्ये पण a ची व्हॅल्यू आपल्याला लिहावी लागेल 3, b1 ची व्हॅल्यू येणार -4, c ची व्हॅल्यू 10. कंपेअर करून पहिला ते लिहिणं गरजेचं आहे ना. नंतर a2 ची व्हॅल्यू येणार 4, b2 ची व्हॅल्यू 3 अँड c ची व्हॅल्यू येणार बघा 5. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला dx dy त्यानंतर d याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके. आणि मग त्यानंतर आपल्याला जे आन्सर मिळणार होतं त्यामध्ये ते आन्सर येतं बघा x अँड y इज इक्वल टू 2, -1. थोडक्यात x ची व्हॅल्यू 2 येते आणि y ची व्हॅल्यू येते बघा -1. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बघूया. 50 shares of face value 10 were purchased for market value of ₹25. Company declared 30% dividend on the shares. Then the find sum invested, dividend received and rate of return. आता याच्यामध्ये जर सम इन्व्हेस्टेड आपल्याला फाइंड आउट करायचे असेल तर नंबर ऑफ शेअर मल्टिप्लाय बाय मार्केट व्हॅल्यू करावी लागेल. दॅट इज ती कशी होईल बघा 50 × 25 इज इक्वल टू ₹1250. म्हणजे फर्स्टचा आन्सर येणार बघा 1250. त्यानंतर डिव्हिडंड फाइंड आउट करायचा असेल तर पहिला आपल्याला डिव्हिडंड पर शेअर फाइंड आउट करू. मग डिव्हिडंड पर शेअर हा जो येतो तो आपल्याला फेस व्हॅल्यूवर फाइंड आउट करावा लागेल. दॅट इज 30% ऑफ 10. मग ते आन्सर पर शेअर होईल बघा 3. मग असे आपल्याकडे शेअर्स आहेत 50. सो डिव्हिडंड रिसिव्ड इज इक्वल टू किंवा टोटल डिव्हिडंड रिसिव्ड इज इक्वल टू 50 × 3 इज इक्वल टू 150. आता रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला काय, या दोन्हीचं डिव्हिजन आहे म्हणजे डिव्हिडंड रिसिव्ड अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. दॅट इज 150 अपॉन 1250 इंटू 100. सो आन्सर बघा 12%. ठीक आहे. आता हे पण एक्झाम क्वेश्चन सोपा होता. 1 coin and 1 die are thrown सायमल्टेनियसली, फाइंड द प्रोबॅबिलिटी. आता यामध्ये काल पण बोलल्याप्रमाणे आपल्याला इथलं प्रोबॅबिलिटीज पहिला इव्हेंट माहीत असणं गरजेचं आहे. इव्हेंट म्हणा किंवा सॅम्पल स्पेस.
आता 1 कॉइन असेल तर पहिला आपल्याला T1, T2, T3, T4, T5, T6, त्यानंतर H1, H2, H असे आपल्याला टोटल सॅम्पल स्पेस येणार बघा 12. त्यानंतर आपल्याला काय सांगितले, अ गेट हेड अँड अ प्राईम नंबर. आता प्राईम नंबर मध्ये कोणते कोणते येणार, 1 येणार नाही, सॉरी 2, 3 अँड 5. थोडक्यात काय होईल बघा, हेड पाहिजे, मग H2, H3 अँड H5 येणार. त्याच्यानंतर आपल्याला त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची असेल तर याचे 3 आणि जो काही सॅम्पल स्पेस आपला 12 म्हणजे 3/12 येईल बघा, 1/3, 1/4. सेम वे टेल आणि ऑड नंबर. आता ऑड नंबर मध्ये येणार 1, 3 अँड 5. मग पुन्हा सेमच येणार T1, T3 अँड T5. बरं, सेम प्रोबॅबिलिटी बघा दोन्हीसाठीच. आता यामध्ये जर बघितलं असेल 4 मार्क क्वेश्चन मध्ये जर तुम्ही कंपॅरिझन केला असेल तर 2 क्वेश्चन तरी इझी होते, म्हणजे क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3. आता यामध्ये मी जो काय आपल्याला जे इक्वेशन मिळालेलं सॉल्व द फॉलोइंग मध्ये फर्स्ट टँक फील्ड, त्याच्यामध्ये मेन इक्वेशन्स आपल्याला गरजेचं आहे. इथं आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट टँक साठी x ॲझ्युम करून सेकंड टँक साठी y ॲझ्युम केल्यानंतर आपल्याला जे इक्वेशन्स मिळेल बघा, दॅट इज 1/x प्लस 1/y इज इक्वल टू 1/6. त्यानंतर आपल्याला जे आन्सर मिळणार आहे फायनल ते येणार आहे बघा 15 आवर्स. ओके, मोस्टली मग ते काही जण मोस्टली सेकंड अँड थर्ड क्वेश्चनच ट्राय केला असेल. तर यामध्ये सेकंड टेबलमध्ये आपल्याला काय करायचं होतं, ड्रॉ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन फ्रॉम द टेबल विदाउट ड्रॉइंग हिस्टोग्राम. म्हणजे आपल्याला इथं पहिला याचा क्लास मार्क फाइंड आउट करून xi इज इक्वल टू 10, त्यानंतर इथे येणार बघा 40 प्लस 60 येणार 100, इथे येणार 50, इथे येणार 70 आणि इथं 90 आणि अलीकडचा एक आपल्याला घ्यावा लागेल 0 to 20, त्याचा येणार बघा 10 आणि इथं पुढचा एक घ्यावा लागेल आणि फ्रिक्वेन्सीसाठी fy. मग त्यानंतर आपण तो जो काय करायचा आहे तो इक्वेशन ग्राफवर करायचा आहे, त्यामुळे तो तुम्ही केला असेलच. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, हे एकदम सिम्पल होतं. तर यामध्ये काय सांगितले बघा, आपल्याला एक बुकमध्ये पण या टाईपचा एक क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेटमध्ये, काल जो मी त्यामध्ये तुम्हाला दिलेला होता त्यामध्ये. मग आपल्याला इथं फर्स्ट काय घ्यायचं आहे बघा, a इज इक्वल टू 20, नंतर d कॉमन डिफरन्स येणार तुमचा 40 - 20 येणार 20. सगळ्यात मोठा महत्वाचा जो पॉईंट आहे यामध्ये तो आहे बघा फेब्रुवारी 2020. आता इथे बघितलं असेल तर 2020 दॅट इज लीप इयर येते, त्यामुळे जे काही नंबर ऑफ डेज असेल फेब्रुवारीमध्ये ते ना टोटल 29 नॉट 28. जर काही जणांनी इथं 28 करून जर कॅल्क्युलेशन केलं असेल तर ते पूर्णपणे रॉंग होईल बघा. इथंच महत्वाचं आहे, म्हणजे 4 मार्कचा क्वेश्चन आहे त्यामुळे ते तितकं तेवढे थोडंफार ट्रिकी तरी ठेवणारच आहेत. इथे सिम्पल होतं बघा, एन चा फॉर्म्युला यूज करायचा होता, a प्लस n मायनस 2 n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. ए ची व्हॅल्यू आपली येणार 20, टोटली नंबर ऑफ डेज म्हणजेच n येणार बघा 29 आणि डी ची व्हॅल्यू येईल इथं 20, कारण की या दोन्हीतला जर डिफरन्स बघितला 40 - 20 किती होईल बघा 20. सो फायनल आन्सर येतं बघा ₹783. सिम्पल आहे, म्हणजे ऍक्च्युली हा तसा बघितला तर 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे, तो तुम्हाला 4 मार्क्ससाठी आलेला. आता इथे हा पण क्वेश्चन सोपा आहे. फिफ्थ क्वेश्चन जो आहे त्यामध्ये व्हॉट इज द टोटल अमाऊंट ऑफ काय दिले बघा स्पोर्ट्स. ओके, आता टोटल अमाऊंट ऑफ स्पोर्ट्स काढायचं, पण त्याच्याआधी आपल्याला जी फुटबॉलची व्हॅल्यू दिली ती दिली 9000. आता टोटल व्हॅल्यूला जर आपण 9000 जर ॲझ्युम केलं, एक्स ॲझ्युम केलं, तर आपल्याला इथे जर कॅल्क्युलेशन मध्ये कसं होणार बघा, 9000 इज इक्वल टू 45/360 इंटू एक्स. मग हे सगळं इकडचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर टोटल व्हॅल्यूज येईल बघा 72,000. ओके, थोडंफार कॅल्क्युलेशन करून दाखवायचा प्रयत्न केलाय. मग याचा यूज करून आपल्याला एक म्हणजे क्वेश्चन नंबर 1 ची व्हॅल्यू जी मिळाली ती 72,000 होईल बघा. त्यानंतर आपल्याला क्रिकेटसाठी काढायचं होतं, ते ओरली कॅल्क्युलेशन सांगेन. मग क्रिकेटसाठी कसं होणार, 160/360 इंटू 72,000 आणि ते होईल बघा ₹32,000. आता यामध्ये काय करायचं होतं बघा, हा थोडासा जर बघितला असेल तर आपला 9th स्टँडर्डच्या लेवलचा क्वेश्चन आहे. आपल्याला इथं टेबल तयार करायचा होता, देताना एकच इक्वेशन दिले, मग आपण एक्सच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या कन्सिडर करून वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता समजा एक्सची व्हॅल्यू आपण 0 घेतली तर वायची व्हॅल्यू येणार 4, म्हणजे इथे येणार पहिला 0,4. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू जर समजा आपण 1 घेतली तर वायची व्हॅल्यू येणार 3, म्हणजे 1,3.
त्यानंतर एक्सची व्हॅल्यू जर आपण 2 कन्सिडर केली तर इथे येणार 4 - 2. मग त्यानंतर आपल्याला काय सांगितले, ह्याचे पॉईंट्स प्लॉट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकी असं काही अवघड नाही यामध्ये. नंतर आपल्याला काय सांगितले, विच टाईप ऑफ द ट्रायंगल. आता जर तुम्ही बघितलं असेल, आपण जो ग्राफ ड्रॉ करतो नेहमी, त्यामध्ये आपल्याला लक्षात असेल काय करतो आपण, पहिला एक्स ॲक्सिस, त्यानंतर वाय ॲक्सिस ड्रॉ करणार, त्यानंतर अप्रॉक्सिमेट आपण पॉईंट घेऊ बघा त्याचे 1, 3. आता 1, 3 अप्रॉक्सिमेट इथं येईल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा 2, 2. ओके, इथं 2, 2 येईल. मग आपण ती जी लाईन ड्रॉ केली या टाईपमध्ये फॉर्मॅटमध्ये होईल. आता इथं जो ट्रायंगल मिळाला आहे तो येणार आहे आपला राईट अँगल ट्रायंगल. ओके, आणि त्याचा एरिया काढणं काही इतकं अवघड नाही. आपल्याला लेंथ आणि ब्रेड, त्याची हाईट जर शोधली आणि बेस जर घेतला तर आपण त्याचा एरिया काढू शकतो. 1/2 इंटू बेस इंटू हाईट. अशा पद्धतीने आपण तो पूर्ण पेपर डिस्कस केलेला आहे. जसे कालचे क्वेश्चन्स बऱ्यापैकी यामध्ये आलेले, तसेच मी सेकंड मॅथ्स 2 साठीचे पण क्वेश्चन्स तुम्हाला इम्पॉर्टंट देण्याचा प्रयत्न करेन. मग त्यामधले केला तरी चालेल आणि थोडंफार हे करून आपण नेक्स्ट पेपरसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू.